स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट इन्स्टंट केलेली आहे. तसा काही प्लॅन नव्हता ब्लॉग काढायचा, पण मग माझ्या मनात परत यायला लागलेलं आहे की राव डेली ब्लॉग. सो डेली ब्लॉग म्हणलं चला काहीतरी करूयाच. उरकलेलं आहे आणि सिटीत निघालेलो आहे. एक छोटंसं काम आहे, ते काम करायचं. बाय द वे तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सिटीत चाललेलं आहे, थोडंसं मटेरियल आणायचं आहे बिकॉज ऑफ 2-3 दिवसात आपल्या घराची पूजा आहे. सो त्याचीच गडबड चालू होते. 4-5 दिवस कंटिन्यू हे आण ते आण मटण आण, म्हणजे सगळं काम पटपट. मे बी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. लय दिवस झालं, म्हणजे जवळपास 4-5 महिने झालं मी घराचं काहीच दाखवलेलं नाही. पहिलं दाखवायचं, नंतर जरा नजरचा सीन झाल्यामुळे जरा दाखवायचंच बंद केलं. तर आता ऑलमोस्ट झालेलं आहे काम, तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मे बी कळेलच. पहिलं सिटीत जाऊन येतो, चिराग आलेला आहे, चिरागला घेऊन जातो. कसं काय नियोजन आहे स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि आपल्या मावच्या दही अंडीचा ब्लॉग 1 नंबर होणार आहे. सो अजिबात स्किप करू नका ब्लॉग. मागचे ब्लॉग पाहिले नसेल ते पण पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. लवकरात लवकर 100K करून टाका आपले. सो चला जाऊया, काय नियोजन आहे बघत राहा. मीनवाइल चला. सो गाईज चला निघालेलो आहे, जरा पुण्यात चाललो आहे. ॲक्च्युली थोडंसं मटेरियल घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी चाललेलं आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं की आरटीला माऊला भेटायचं आपल्याला. माऊला तर भेटलो आपण रात्री, फक्त मी ब्लॉग नाही शूट केला कॉज तिच्या घरी होतो मी म्हणून. आणि आरटीला भेटायचं राहूनच गेलं पावसामुळं. सो आत्ता काय म्हणलं, आता दगडूशेठच्या तिथंच चाललेलं आहे. आरटीला म्हणलं ये जरा भेटूया, दगडूशेठचं दर्शन बी करूया. तोपर्यंत मटेरियल घेतो, तोपर्यंत ती येईलच. सो चला बघू कसं काय होतंय, बघत राहा. रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद कीर्तीचे. चिंब भिजलेले धूप सजलेले. तो गाईज सिटीत पोचलेलो आहे आणि रोडला जिकडं बघाल तिकडं फक्त दही अंडीचीच तयारी झालेली बघा. जागोजागी 10-10 फुटावर स्ट्रक्चर आहेत. तो गाईज चला बोर आहे, पोचलेलो आहे. जरा जे मटेरियल घ्यायचं आहे ते घेतो पहिला. त्या आरडीला फोन करा का लाव बरं. आलोय म्हणा इकडं पाचवड्या विठोबा मंदिरापाशी, लवकर आहे म्हणा. गाईज काय घ्यायला आलोय, किचनसाठी एक्झॉस्ट फॅन घ्यायला आलेला आम्ही. पंखे चले साले साल. आपला पंखा चलो साले साल. अरे कहना क्या चाहते हो? पंखा चले सालो साल. तो गाईज हे घेतलेलं आहे बघा आणि चाललेलं आहे. जायचं असेल तर मग हे ठेवायला इथं पेंटिंगचं काम चालू असेल. जरा परत हाय त्या दुकानात ठेवलं म्हणलं जरा चौकात जाऊन येऊ. जरा आरडी आलेली आहे, तिला भेटूया, मग परत घेऊन मग घरी जावं. एक 2-3 दिवस जरा लय स्टफ आहे माझ्या मागं, त्यामुळं तरी पण त्यातल्या त्यात मी ह्याच्यात ब्लॉग चालू केलेला आहे. माझं कसं उलटं गणित आहे, म्हणजे जेव्हा निवांत असतं तेव्हा ब्लॉग नाही काढत, जेव्हा डोक्याला शॉर्ट असतं ना तेव्हा ब्लॉग काढतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. मग असे शॉर्ट देत जावं तुम्ही माझ्या डोक्याला. दगडूशेठ पाशी आलेलो आहे, पण आरटी कुठं दिसना. मंदिर भारी केलंय की, जरा मंदिराची झलक देऊ नये, जरा दर्शन घेऊ बाहेरून. आणि समोर बघा आले मंदिराचं काम चालू आहे समोर, ऑलमोस्ट होत आलेलं आहे. म्हणजे सो गाईज चला निघालेले, आरडी आलेली आहे. आपला फॅन बी घेऊन टाकू पुढे. इथं फॅन घेऊन टाका, नाही तर फॅन राहायचा पोरांच्या नादात. चला ठेव इथं पुढं. तर गेले कुठं तरी. हां सो गाईज चला कोथरूड विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघे पण सोबत भेटायला आल्यात. ह्यांचे साबुदाणा वडे अजून आहे ना, 1.5 तास झालं ऑर्डर करून. आता मला वाटतंय मलाच जायला लागतंय का काय त्याचा.
भेटलं होय. तरच खाऊन दिला काय तुमच्या होय रे? तरच खाऊन दिला का तुझ्या? सो गाईज निघालो आणि पाऊस आलाच मग आणि भिजवलं परत मला. आता थांबलोय साईडला. भिजत गेलो असतो पण आपल्याकडे एक गोष्ट आहे त्याच्यामुळं थांबलेलं आहे. जरा पाऊस जायची वाट बघू आणि मग जाऊ घरी. माहिती आरडीन ते बाकीचे सगळे गेले. मला आता आपण पण निघावं. उद्याच्या काही अंडीचं नियोजन चालू होतं. कसं काय करता येईल, काय किती वाजता जायचं, काय जायचं तेच नियोजन चालू होतं. बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. चला आता काय करतो, पाऊस चाललं घरी जातो पहिला. आज एक तर लय स्टॉप आहे, त्यातल्या त्यात पाऊस चालू झाला. A few moments later. घरी पोचलेलं आहे. पावसाने लय वाईट आणलेलं आहे. आता परत बाहेर जायचं होतं एका ठिकाणी. पाऊस यायला लागलेला आहे म्हणून थांबलं आहे. पाऊस उतरला की मग निघू. असाच ब्लॉग बघा. आता तुम्ही काय गडबड चालू आहे मागं तुम्ही तर बघतायच. कंटिन्यू गडबड चालू आहे. हे घे ते घे आण ते आण, हे काय ना काहीतरी आहेच. त्यामुळं पेशन्स ठेवा, जावा करू काही ना काहीतरी कुठाने व्यवस्थित ट्रॅव्हलचा. Meanwhile. तो गाई संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मॉलमध्ये आलेले शॉपिंग करायला आमच्या मम्मीसोबत. स्पर्शाने खुलते त्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते त्यांच्या बंधात धुंद मोहरते. मानवाऱ्याचे गुज पावसा. सो गाईच घरी पोचलेलं आहे. ते कसं आहे, घरच्या सोबत असलं ब्लॉग जास्त काढायचा विषय नाही का. आणि बाय तुम्हाला म्हणले ना मी किचनचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा लय दिवसांनी तुम्ही आमचे कामं चालू आहेत ते बघा. अजून पण चालूच आहे म्हणा. सो एकदम पूर्ण कंप्लीट झालं ना मग तुम्हाला प्रॉपर सगळं देतो मी. हे सगळं आहे ना तुम्हाला फायनल झाल्यावर दाखवतो. काय सारखं मध्ये मध्ये दाखवण्याचा अर्थ नाही. आता सीन असं आहे की जरा फ्रेश होऊन परत सिटीत जायचं आहे. ॲक्च्युली दही अंडी उद्या मावची. सो जरा आता संध्याकाळी गेलं पाहिजे नाही का जरा बघायला. सो मग फोन केला तर पोरांना संध्याकाळी जाऊ मला जेवण पिऊन. आता मग उरकतो जेवतो आणि मग सिटीत जाऊ. मग बघा मग कसं काय नियोजन कळेलच तुम्हाला. The next day.